अदानी समूहाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा सर्व्हे करण्यात आलाय आणि आजपासून पुनर्विकास प्रकल्पासाठी सर्व्हे सुरू होणार आहे। अदानी आणि राज्य सरकारचे अधिकारी धारावीमध्ये पोहोचलेले आहेत। कमला रामन नगरमधून प्रत्यक्ष सर्व्हेला सुरुवात होणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाच्या कामकाजाला सुरुवात होते आहे आणि या कामाचा शुभारंभ हा धारावीच्या कमला रामन नगर परिसरातून करण्यात येतो आहे। आपण पाहतोय की पहिल्या घरापासून ही सुरुवात होते आहे, तिथे आपण आहोत आणि ओवाळणी ही राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची करण्यात येते आहे। डेप्युटी कलेक्टर विनय गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर अदानी समूहाची सुद्धा काही लोक आहेत आणि राज्य सरकारचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या सर्वेक्षणाच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होते आहे। धारावी झोपडपट्टीच्या सगळ्या परिसराचं सर्वेक्षण करणं हे एक मोठं आव्हान असणार आणि त्यामुळे जवळपास 8 महिन्यांचा कालावधी जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे। वेगवेगळे पथकं जी या सगळ्या परिसरामध्ये सर्वेक्षणाच्या कामकाजाला सुरुवात करतायत, मात्र पहिल्या घरापासून हे सर्वेक्षणाचं काम जिथून आज सुरुवात होत आहे तिथे आता आपण आहोत। राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या सगळ्या कामकाजावरती लक्ष ठेवून असणार आहेत आणि येत्या काळामध्ये धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या ज्या लोकांसाठी अतिशय सुसज्ज अशी घरं उपलब्ध करून देण्याचं राज्य सरकारचा मानस आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने येत्या काळामध्ये कामकाज जे आहे ते केलं जाणार आहे आणि सर्वेक्षणाचं हे एक मोठं आणि महत्त्वाचं काम आहे ते आजपासून सुरुवात होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश दिवेसोबत कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9।